नमस्कार. विज्ञानातील प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानातील प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट हे स्वीडन देशातील शरीरविज्ञान शास्त्रज्ञ होते. अंतःस्राव ग्रंथी शास्त्र एंडोक्रायनॉलॉजी हा त्यांच्या संशोधनाचा विषय. स्वादुपिंडामार्फत स्रावण होणाऱ्या इन्शुलिन नामक संप्रेरक, तिच्या अभावामुळे होणारा मधुमेह व्याधी आणि औषधोपचार या क्षेत्रातील त्यांचे कार्य मोलाचे आहे. वैद्यकशास्त्रात तंतुकणिका अधिक आजार अधिक औषधोपचार ही नवीन त्रिसूत्री मांडणारा पहिला शास्त्रज्ञ आशियाची ख्याती प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांची आहे. प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांचा जन्म स्टॉकहोममधील स्वादवेर या गावी जेविस कुटुंबात दिनांक 29 जून 1914 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण सादवेर या गावी पूर्ण झाले. वैद्यकशास्त्रातील त्यांची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट स्टॉकहोम येथे पूर्ण झाले. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट स्टॉकहोम याच शिक्षण संस्थेने सन 1940 त्यांना डॉक्टर ऑफ मेडिसिन MD ही पदवी बहाल केली. स्वीडनमधील त्या काळातील वैद्यापैकी अंतःस्राव ग्रंथीशास्त्र एंडोक्रायनॉलॉजी या क्षेत्रात सर्वोच्च शिक्षणासाठी द अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजिस्ट या संस्थेने प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांची निवड केली आणि शिष्यवृत्ती देऊ केली. सन 1949 रॉल्फ लुफ्टनी आपले अंतःस्राव ग्रंथीशास्त्र एंडोक्रायनॉलॉजी क्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण पूर्ण करून द अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजिस्ट या संस्थेत सन 1949 सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता रुजू झाले. पहिल्या वर्षाकरिता अध्यापनाचे कार्य आटोपून दररोज प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट हे द अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी याशी संलग्नित साबतसर रुग्णालयात प्रशिक्षणार्थ सराव म्हणजे प्रॅक्टिस याकरिता जायचे. विविध रोगावर रुग्णालयात प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांनी परिणामकारक आणि परिपूर्ण उपचार करणारा वैद्य या प्रकारची ख्याती मिळवली. सन 1958 रॉल्फ लुफ्ट यांनी बदली कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट या ठिकाणी झाली. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये वैद्याकरिता नवनवीन उपकरण, सुसज्ज प्रयोगशाळा आणि रुग्णाकरिता मुबलक सोयी उपलब्ध होते. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट रॉल्फ लुफ्ट यांच्या संदर्भातील प्रभावी वैद्य याबद्दल खात्री होती. त्या काळात हर्बर्ट ऑलिव्हक्राना या वैद्याने पीयूषिका ग्रंथीचे पुनर्स्थितीकरण हायपोफायसेक्टोमी तंत्रज्ञानामार्फत रोगोपचार विकसित केले होते. पीयूषिका ग्रंथी शरीरातील सर्व अंतःस्राव ग्रंथीचे कार्य नियंत्रित करते. प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांच्या सल्ल्यानुसार कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट पीयूषिका ग्रंथीचे पुनर्स्थितीकरण हायपोफायसेक्टोमी तंत्रज्ञानांतर्गत मधुमेह व्याधी उपचार विकसित करण्याचे निश्चित केले. याकरिता कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये प्रयोगशाळेत मानवी स्वादुपिंड कार्यक्रमभाव अभ्यास करणारा एक गट आणि रुग्णालयातील मधुमेह पेशंट यांच्यावर उपचार करणारा एक गट असे तयार झाले. प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट हे पहिल्या म्हणजे प्रयोगशाळेत मानवी स्वादुपिंड कार्यक्रमभाव अभ्यास करणारा गट याचे प्रमुख होते. मानवी स्वादुपिंडातील लँगरहॅन्स पेशी समूह आणि त्यांचे इन्शुलिन संप्रेरक तयार करण्याची क्षमता या विषयावर प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांनी सखोल अभ्यास केला. पेशीतील तंतुकणिका म्हणजे ऊर्जा निर्मिती केंद्र. प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांच्या मते एखादा रोग होतो म्हणजे पेशीतील तंतुकणिका आणि इतर पेशांगकांची कार्यक्षमतेमध्ये बिघाड होते. प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांनी रोगोपचारासाठी पेशी अंगकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे हे तत्त्व अंमलात आणले. या तत्त्वामुळे वैद्यकशास्त्रात पेशी अंगक औषध ही क्रांती उदयास आली. बहुतेक सर्व दृश्यकेंद्री पेशीतील अनेक पेशी अंगकापैकी पेशीद्रवामध्ये असलेले एक पेशी अंगक तंतुकणिका गोल चेंडूच्या आकाराची किंवा अंडाकृती असून तिचा व्यास साधारणपणे 0.5 ते 10 मायक्रोमीटर
लांबी 7 मायक्रोमीटर व जाडी 1 मायक्रोमीटर असते. ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट रेणूच्या स्वरूपात ऊर्जा निर्मिती करणे हे ह्या तंतुकणेचे मुख्य कार्य होय. याशिवाय कणिकेमध्ये कॅल्शियम आयनचा साठा केला जातो. पेशींची वाढ व मृत्यू यावर तंतुकणिकेचे नियंत्रण असते. पेशीतील तंतुकणिकेची संख्या पेशीचा प्रकार व कार्य यानुसार बदलते. उदाहरणार्थ दृष्टिपटल, रेटिना, यकृत, स्नायू पेशी यासारख्या अवयवामध्ये तंतुकणिक संख्या वेगवेगळी असते. तांबड्या रक्तपेशीमध्ये तंतुकणिका नसतात. तसेच ऑक्सिमोनाड मोनोसिर्कोमोनॉइड्स या कशाभिक दृश्यकेंद्री एकपेशीय सजीवात तंतुकणिका आढळत नाहीत. तंतुकणिका प्रथिन व मेद पदार्थाच्या 2 पटलांनी बनलेले असते. बाह्यपटल, आंतरपटल हे 2 त्याचे पटल आहेत. बाह्यपटल आवरणाप्रमाणे असते. यामधून लहान रेणू मुक्तपणे प्रवेश करू शकतात. त्यामध्ये रेणूंच्या परिवहनासाठी पोरिन नावाच्या प्रथिनांनी बनलेल्या वाहिन्या असतात. यातून 6000 डाल्टन रेणुभाराचे एकक. एक डाल्टन म्हणजे ऑक्सिजन अणूच्या 1/16 एवढे वस्तुमान होय. 6000 डाल्टन एवढ्या रेणुभाराचे रेणू तंतुकणिकेमध्ये प्रवेश करू शकतात. बाह्यपटल, आंतरपटल यामधील जागेत असलेला द्रव पेशीद्रवाप्रमाणे असतो. आंतरपटल तुलनेने कमी पारगम्य परमिएबल असल्याने त्यातून फक्त अतिसूक्ष्म रेणू तंतुकणिकेच्या जेलीसारख्या आतील भागात प्रवेश करू शकतात. जेलीसारख्या अंतर्भागात मायटोकॉन्ड्रियल DNA व क्रेब चक्रास आवश्यक विकरे किंवा एन्झाईम्स असतात. तंतुकणिकेच्या आंतरपटल अनेक वळलेल्या घड्याने बनलेले असते. या घड्यांना क्रिस्टी असे म्हणतात. घड्यामुळे तंतुकणिकेच्या आतील पटल पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते. यातील पटलावर इलेक्ट्रॉन परिवहन साखळी, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शन घडून येतात. या साखळी क्रियेतील प्रथिने रिले पद्धतीप्रमाणे इलेक्ट्रॉन एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे वाहून नेतात. या क्रियेमुळेच तंतुकणिकेमध्ये ATP रेणूमध्ये ऊर्जा साठवली जाते. म्हणूनच तंतुकणिकांना पेशी ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस असे संबोधले जाते. तंतुकणिकेचा स्वतंत्र जीनोम असून त्यामध्ये 37 जनुकातील 13 जनुके इलेक्ट्रॉन परिवहन साखळी प्रथिनाशी आवश्यक घटकाची निर्मिती करतात. याशिवाय तंतुकणिकामध्ये आढळणारी इतर प्रथिने पेशी केंद्रकामध्ये सुद्धा तयार होतात. केंद्रकी पेशीतील ऊर्जा निर्मिती ही पेशीद्रव्य व तंतुकणिका या 2 ठिकाणी होत असतात. पेशीद्रवामध्ये आलेल्या ग्लुकोजचे पायरुव्हिक आम्लाचे विघटन पेशीद्रवात, तर पायरुव्हिक आम्लाचे कार्बन डायऑक्साईडमध्ये विघटन तंतुकणिकेत होते. पेशीद्रवातील विघटन व ऊर्जा निर्मितीस ग्लुकोजलनयन म्हणजे ग्लायकोलायसिस असे म्हणतात. तर तंतुकणिकेत होणारी ऊर्जा निर्मिती क्रेब साखळी क्रियेमध्ये होते. बाह्य माध्यमात ऑक्सिजन नसला तरी ग्लायकोलायसिस क्रिया घडून येतात. त्याला विनाऑक्सी शोषण, एनॅरोबिक रेस्पिरेशन असे म्हटले जाते. तंतुकणिकामधील ऊर्जा निर्मितीसाठी बाह्य माध्यमात ऑक्सिजनची आवश्यकता असते. या क्रियेस ऑक्सिशोषण, एरोबिक रेस्पिरेशन असे म्हटले जाते. बहुतेक जीवाणू व अकेंद्रकी पेशीमध्ये विनाऑक्सी शोषणाने ऊर्जा निर्मिती होत असते. परंतु प्रकाश संश्लेषण क्रियेने माध्यमात अधिक ऑक्सिजन उपलब्ध झाल्यावर काही जीवाणू ऑक्सिडीकरणाने ऑक्सिजन माध्यमात ऊर्जा निर्मिती करतात. यातील काही जीवाणू पेशीय भक्षणाने म्हणजे एंडोसिम्बायोसिस या प्रक्रियेने केंद्रकी पेशीमध्ये सामावल्या गेल्याने तंतुकणिका तयार झाल्या असाव्यात. उदाहरणार्थ ऑक्सिशोसन रिकेट्स या जीवाणू व तंतुकणिका यांच्या जीनोममध्ये कमालीचे साम्य आहे. बहुतेक केंद्रकी पेशी सजीवामध्ये तंतुकणिकेचा वारसा मातेकडून आला आहे. कारण बीजांड फलनाच्या वेळी शुक्राणूचे फक्त शीर्ष बीजांडात सामावले जाते. मातेच्या बीजांड पेशीतील तंतुकणिकेचा विभाजन होऊन त्या सर्व पेशीमध्ये पेशी विभाजनाबरोबर वाढतात. क्वचित शुक्राणूबरोबर आलेल्या तंतुकणिकेचा नाश होतो.
मायटोकॉन्ड्रियल DNA मध्ये झालेल्या उत्परिवर्तनामुळे किंवा इतर कारणामुळे तंतुकणिकेचे कार्य बिघडल्यास विविध विकार उदाहरणार्थ स्मृतिभ्रंश, पार्किन्सन डिसीज उद्भवू शकतात. तसेच वार्धक्य, काही प्रकारचे कर्करोग हे देखील काही अंशी तंतुकणिकेच्या न्यूक्लिक आम्लातील बिघाडामुळे होऊ शकतात. कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटने प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांच्या पेशी अंगक औषध या तत्वांच्या प्रसिद्धीसाठी मधुमेह उपचार याचा आधार घेतला. पुढे जाऊन या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये मधुमेहासाठी तंतुकणिका पेशी अंगक औषध निर्मितीशास्त्र प्रस्थापित केले. प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांना मधुमेह उपचारासाठी तंतुकणिका पेशी अंगक औषध शास्त्राचे जनक संबोधले जाते. मधुमेह रोगोपचारासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींना प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांच्या स्मरणार्थ जागतिक कीर्तीचे पुरस्कार दिले जातात. रॉल्फ लुफ्ट हे एक प्रसिद्ध स्वीडिश वैद्य, एंडोक्रॉनॉलॉजिस्ट, अंतःस्रावी ग्रंथितज्ञ आणि शास्त्रज्ञ होते. त्यांना मायटोकॉन्ड्रियल मेडिसिनचे जनक म्हणून ओळखले जाते. रॉल्फ लुफ्ट यांचा जन्म दिनांक 29 जून 1914 रोजी स्वीडन देशातील स्टॉकहोम या शहरात झाला. त्यांनी कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि स्वीडनमधील एंडोक्रॉनॉलॉजीचे पहिले प्राध्यापक बनले. सन 1958 ते सन 1962 दरम्यान त्यांनी मानवी शरीरातील मायटोकॉन्ड्रिया पेशीचे ऊर्जा केंद्र यामधील दोषामुळे होणारा पहिला आजार शोधून काढला. या दुर्मिळ आजाराला त्यांच्या नावावरून लुफ्ट डिसीज असे म्हटले जाते. त्यांनी मधुमेह आणि मायटोकॉन्ड्रिया यांच्यातील संबंधावर मोठे संशोधन केले. त्यांनी सन 1967 मध्ये मधुमेहाच्या रुग्णांच्या देखभालीसाठी स्वीडनचा पहिला राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला. ते सन 1961 ते सन 1980 दरम्यान कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटचे नोबेल असेंब्लीचे सदस्य होते आणि सन 1976 ते सन 1978 या काळात त्यांनी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. मधुमेह आणि एंडोक्रॉनॉलॉजी क्षेत्रात उत्कृष्ट संशोधनासाठी त्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी रॉल्फ लुफ्ट अवॉर्ड दिला जातो. दिनांक 22 मे 2007 रोजी प्राध्यापक रॉल्फ लुफ्ट यांचे निधन झाले. विज्ञानयात्री रॉल्फ लुफ्ट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.